तुम्हाला बिग बॉस मराठीमधील संस्कृती साळुंकेची स्टोरी माहीत आहे का? क्लिनिकल सायकोलॉजीचा अभ्यास, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आणि थेट एंट्री महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रियालिटी शोमध्ये. 22 वर्षांची एक मुलगी बिग बॉस मराठी 6च्या घरात पहिल्याच दिवशी विशाल कोट्यानला रडवते. ही आहे संस्कृती साळुंखेची रिअल लाईफ स्टोरी. संस्कृती साळुंखेचा जन्म 16 सप्टेंबर 2003 रोजी मुंबईमध्ये झाला. लहानपणापासूनच तिचा स्वभाव खूप कॉन्फिडंट आणि एक्स्ट्रोवर्ट होता. पण मजेशीर गोष्ट म्हणजे आज जी मुलगी कॅमेऱ्यासमोर इतकी कॉन्फिडंट दिसते, ती आधी क्लिनिकल सायकोलॉजी शिकत होती. म्हणजे तिनं क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये BSc केलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूलमध्येही शिकली. हो, म्हणजे लोकांच्या मनाचा अभ्यास करणे हेच तिचे मुख्य शिक्षण. म्हणजे घरातल्या प्रत्येक खेळाडूच्या डोक्यात काय चाललंय हे तिला एका नजरेत समजतं. कॉलेज करत असतानाच संस्कृतीनं मॉडेलिंग आणि सोशल मीडिया सुरू केले. इंस्टाग्रामवर फॅशन, डान्स आणि लाईफस्टाईल रील्स टाकायला सुरुवात केली आणि इथेच तिची पर्सनॅलिटी लोकांना आवडायला लागली. हळूहळू तिचे फॉलोअर्स वाढले आणि तिला मॉडेलिंग शोज आणि रियालिटी शोजमधून ऑफर्स यायला लागल्या. पुढे थेट मॉडेलिंग आणि रियालिटी शोमध्ये घुसली. लुलू फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक, MTV डार्क स्क्रोल, रियालिटी राणीज ऑफ द जंगल. पण खरी प्रसिद्धी मिळाली ती जाऊबाई गावात या झी मराठी शोमधून. शहरातली मुलगी खेड्यात बैलगाडी हाकते, शेतात राबते. लोक म्हणाले ही फेक आहे, पण सासानं सगळ्यांना चूप बसवून दाखवलं की ती 100% रिअल आहे. बिग बॉस मोमेंट पण तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आला, जेव्हा तिला बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. घरात आल्यावर तिच्या स्ट्रेट फॉरवर्ड स्वभावामुळे ती लगेच चर्चेत आली. विशालनं तिची पावर की चोरली. सासा रडली पण हार मानली नाही. संस्कृतीला तिचे फॅन्स प्रेमानं सासा म्हणतात. तिला प्राण्यांवर खूप प्रेम आहे आणि तिची पाळीव मांजर सोशल मीडियावर खूप फेमस आहे. संस्कृती साळुंखे एक इन्फ्लुएन्सर, मॉडेल आणि रियालिटी शो स्टार म्हणून ओळखली जाते. फक्त 22व्या वर्षी तिनं जे साध्य केलंय ते खूप लोकांना प्रेरणा देणार आहे. तर तुम्हाला संस्कृती साळुंखेचा गेम कसा वाटतो? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रिअल लाईफ स्टोरीज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.